तर मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, या योजनेच्या एप्रिल, मे व जून या 3 महिन्यांच्या पेन्शन वितरणाविषयी ही महत्त्वाची बातमी आज आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन नक्की दाबा. चला तर मित्रांनो, आपण हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ निराधार योजना या लाभार्थ्यांचे एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्यांचे पैसे वाटपासाठी उपलब्ध आहे. हे पैसे 3 महिन्यांचे पेन्शन DBT द्वारे वाटप केले जाणार आहे. परंतु हे 3 महिन्याचे पैसे काही कारणास्तव आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहे. त्यासाठी लाभार्थ्यांना ही 3 कामे करावी लागणार आहे. त्यात पहिले म्हणजे सर्व लाभार्थ्यांनी आपले हयातीचे प्रमाणपत्र जमा करणे आवश्यक आहे. ज्यांनी अजूनपर्यंत हयातीचा दाखला जमा केला नसेल त्यांनी 15 जुलैपर्यंत हा हयातीचा दाखला जमा करणे आवश्यक आहे. आणि दुसरे काम आहे आधार अपडेट. ज्यांचे आधार कार्ड 10 वर्षापासून अपडेट झालेले नसेल किंवा ज्यांचा अंगठा स्कॅन होत नसेल अशा सर्व लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे. तर पहा मित्रांनो, आणि तिसरे काम आहे तुमच्या बँकेच्या खात्यात तुमचा मोबाईल क्रमांक संलग्न असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, याविषयी सविस्तर बातमी आपण पाहूया. दिनांक 11 जुलै लोकमतमधील ही बातमी आहे. अनुदान हवे ना, मग 15पर्यंत हयात प्रमाणपत्र द्या. तर पहा मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर शहर विभागातील 16,170 लाभार्थ्यांचे एप्रिल, मे, जून अखेरचे 7,71,42,100 रुपये अनुदान शासनाने दिले आहे. त्यासाठी 15 जुलैपर्यंत लाभार्थ्यांनी आपले हयात प्रमाणपत्र सादर करावे असे आवाहन संजय गांधी निराधार योजनेचे प्रभारी तहसीलदार विजय चव्हाण यांनी केले आहे. संजय गांधी निराधार योजना सर्वसाधारण, संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचे 7,995 लाभार्थी, श्रावण बाळ राज्य सेवानिवृत्ती वेतन योजना सर्वसाधारण, श्रावण बाळ राज्य सेवानिवृत्ती वेतन योजना अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचे 8,175 लाभार्थी असे एकूण 16,170 लाभार्थ्यांचे एप्रिल, मे, जून 2024 अखेरचे अनुदान एकूण 60,71,42,100 रुपये इतके आहे. लाभार्थ्यांना DBTने अनुदान वितरित करण्याबाबत प्रक्रिया सुरू असून त्यासाठी हयात प्रमाणपत्र, अद्ययावत आधार कार्ड आणि संलग्न मोबाईल क्रमांकासह 15 जुलैपर्यंत तहसीलदार कार्यालय येथे जमा करण्याचे आवाहन चव्हाण यांनी केले आहे. तर पहा मित्रांनो, अशा प्रकारे येथे माहिती देण्यात आली आहे. तर मित्रांनो, वरील सर्व बाबी आपण 15 जुलैपर्यंत पूर्ण करून देणे आवश्यक आहे. व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन नक्की दाबा. अशाच पुढील नवीन अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर मिळत राहतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.